श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा 17 मे रोजी सुरू झालेला आहे. याच अधिक मासाला आपण मलमास, पुरुषोत्तम मास देखील म्हणतो, कारण हा महिना संपूर्णतः भगवान विष्णूंना समर्पित आहे. आणि या महिन्यामध्ये जर एकादशी आली तर हा दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. म्हणजेच अधिक मास महिन्यामधील एकादशी ही अतिशय पुण्यदायी आणि फलदायी मानली जाते. हा संपूर्ण महिना तर भगवान विष्णूंना समर्पित आहेच, परंतु एकादशी देखील भगवान विष्णूंची आवडती तिथी मानली जाते. एकादशीचे व्रत जो कोणी करतो त्याच्या सर्व मनोकामना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पूर्ण करतात असे मानले जाते. आता एकादशीला तुळशी मातेला खूप महत्त्व दिले जाते, कारण तुळशी मातेशिवाय भगवान विष्णूंचा कोणताच नैवेद्य पूर्ण होत नाही. तुळशी मातेशिवाय भगवान विष्णू अपूर्ण आहेत. तुळशी माता ही भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला खूपच जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे जर एकादशीच्या दिवशी जर तुम्ही तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण केली तर तुमच्या दुर्मिळातील दुर्मिळ इच्छा, आयुष्यामध्ये असलेल्या दुःख, अडचणी सर्व काही दूर होतील. भगवान विष्णू स्वतः तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी आणि वरदहस्त ठेवतील. तर या अधिक मासामध्ये आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत, जे की भगवान विष्णूंना आपल्या घराकडे म्हणजेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी आवश्यक आहेत. असे काही उपाय देखील आपल्याला अधिक मासामधील एकादशीच्या दिवशी करायचे असतात. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशी माता या तिघांची कृपा जर आपल्या घरावर झाली तर नक्कीच आपल्या घरामधील सर्व अडचणी, सर्व नकारात्मक शक्ती आणि कोणत्याही प्रकारचं दुःख, दारिद्र्य आपल्या घरामध्ये राहणार नाही. चला तर मग पाहूया ते उपाय कोणते आहेत. हे उपाय अतिशय सोपे आहेत आणि अगदी कोणीही करू शकतं. तर यासाठी तुम्हाला तुळशीचे पानं लागणार आहेत. तर तुम्हाला उद्या एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने ही घ्यायची आहेत. म्हणजे आजच तुम्हाला तुळशीची पाने तोडून ठेवावी लागणार. तर ही तुळशीची पाने तुम्हाला एकादशीच्या दिवशी तोडायचे नाहीत. आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीची पाने ही तोडून ठेवायची आहेत. आणि एकादशीच्या दिवशी तुम्हाला ही तुळशीची पाने 2 किंवा 3 तुळशीची पाने आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेले जे धान्याचे डबे असतात, गव्हाचा डब्बा असो किंवा मग तांदळाचा डब्बा असो, त्याच्यामध्ये तुम्हाला हे 2-3 तुळशीचे पाने टाकायचे आहेत. असे केल्याने तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद भरभरून येण्यास सुरुवात होऊ शकते. तसेच तुमच्या घरामध्ये पूर्णतः नकारात्मक शक्ती नष्ट होऊन हळूहळू सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होतील आणि घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला तुळशीचे जे पाने आहेत त्यातील तुळशीचं जे एक पान आहे ते घ्यायचं आहे आणि आपल्या जे काही आपलं दुकान असतात किंवा मग कोणी काहीतरी व्यवसाय करत असेल, त्या व्यवसायामध्ये वाढ होत नसेल किंवा मग त्यांना त्या व्यवसायामध्ये यश येत नसेल तर तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये, शॉपमध्ये एक छोटी वाटी भरून पाणी घ्यायचे आहे. त्यात ते तुळशीचं पान टाकायचं आहे आणि हे एका कोपऱ्यामध्ये दुकानाच्या ठेवून द्यायचे आहे. हे तुम्हाला एकादशीच्या दिवशी ठेवल्यानंतर त्रयोदशीपर्यंत ते पाणी तसेच दुकानामध्ये ठेवायचे आहे. नंतर त्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला ती पाण्याची वाटी घेऊन संपूर्ण शॉपमध्ये, संपूर्ण दुकानामध्ये, दुकानाच्या मुख्य दरवाजामध्ये ते पाणी सर्वत्र असे शिंपडायचे आहे. आणि जर पाणी उरले तर ते पाणी उरलेले तुम्ही झाडाला घालू शकता. असे केल्याने तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट होईल. तुमच्या दुकानामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जाईल आणि सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होऊन तुमच्या दुकानामध्ये धन, धान्य, सुख, समृद्धी भरभरून येईल. त्यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्हाला या दिवशी हनुमंतरायाला म्हणजेच मारुती रायाला, हनुमानाला तुम्हाला एक तुळशीचं पान तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने हे चढवायचे आहे. म्हणजे एक तुळशीचे पान तुम्हाला हनुमंतरायाला अर्पण करायचे आहे. असे केल्याने तुमच्या घरामधील जी काही नकारात्मक शक्ती असेल ती पूर्णतः नष्ट होईल. जर कोणाची वाईट नजर लागली असेल तर ती देखील पूर्णतः नष्ट होण्यास मदत होते. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा आणि खास उपाय म्हणजे तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे. आता एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला निर्जला एकादशी असते. म्हणजे तुळशी माता देखील एकादशीचे व्रत करत असते. त्यामुळे तुळशी मातेला आपण या दिवशी पाणी वाहू शकत नाहीत. परंतु तुळशी मातेला जर तुम्ही एकादशीच्या दिवशी म्हणजेच अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या या कमला एकादशीच्या दिवशी जर गोड पदार्थ अर्पण केला, म्हणजेच
दूध शर्करा असो किंवा मग मध असो हे किंवा खडीसाखर असो हे जर तुम्ही तुळशी मातेला अर्पण केलं तर नक्कीच तुळशी माता भगवान विष्णूंची कृपा ही तुमच्यावर होईल. तुमच्या घरामध्ये आनंद, सुख, समृद्धी भरभरून येईल आणि तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता कमी होईल. कोणाची वाईट नजर असेल तर ती देखील निघून जाईल. तर उद्याच्या अधिक मासातील कमला एकादशीच्या दिवशी तुम्ही आवश्यक तुळशी मातेला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे झाल्याच्यानंतर तुळशी मातेला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून तिला खडीसाखरेचा किंवा मग मधाचा नैवेद्य अर्पण करावा. म्हणजेच तुळशी मातेच्या मुळाशी तुम्हाला खडीसाखर किंवा मग मध अर्पण करायचं आहे. असे केल्याने तुळशी माता प्रसन्न होऊन तुमच्या घराला, तुमच्या घरातील सर्व कुटुंबातील सदस्यांना त्यांचा वरदहस्त लाभेल, तिचा आशीर्वाद लाभेल आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कोणत्याही प्रकारचा भांडण, तंटा, वादविवाद हा होणार नाही. तर उद्याच्या कमला एकादशीच्या दिवशी हे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी जर चुकून तुम्ही तुळशी मातेला पाणी अर्पण केलेस तर तुळशी मातेची क्षमा मागावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करावा की माझ्या हातून ही चूक नकळत घडली, त्यामुळे मला माफ करावे. अशा प्रकारे तुम्ही कमला एकादशीच्या दिवशी मी सांगितलेले हे 3 उपाय करून पाहावे व तुळशी मातेला त्यांची आवडती वस्तू किंवा मग गोड वस्तू अर्पण करावी. असे केल्याने तुमच्या आयुष्यात सुख, आनंद, समृद्धी आणि कोणत्याही प्रकारची नकारात्मकताही राहणार नाही. फक्त आणि फक्त सकारात्मक लहरी तुमच्या घरामध्ये, तुमच्या दुकानामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये आणि तुमच्या नोकरी संदर्भातील प्रश्न देखील या सर्व उपायांमुळे काढणीस लागतील व सर्वत्र आनंद, सुख, समृद्धी भरभरून येईल. तुम्हाला देखील हळूहळू असे जाणवायला लागेल की तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही आता मंगलमय घडत आहे. तर हे उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करून पहा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, माझी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण आणि छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.